नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण वर्गमूळ काढणे ही कन्सेप्ट आहे ती पाहणार आहोत, ज्याला आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट द स्क्वेअर रूट्स असं म्हणतो. स्क्वेअर रूट्स म्हणजे वर्गमूळ, म्हणजे एखाद्या संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं. तर याची एक जी मेथड आहे त्या मेथड्स मी तुम्हाला त्याच्या दोन पार्ट्स केलेले आहेत, प्रकार 1 आणि प्रकार 2. तर त्या दोन्ही मेथड आपण आज घेणार आहोत. याच्या आधी तुम्हाला वर्ग कसे करायचे, दिलेल्या संख्येचे वर्ग कसे करायचे, त्याच्या जवळपास 5-6 मेथड तुम्हाला मी सांगितलेले आहेत. त्याचे भाग केलेत, पार्ट्स केलेत तुम्हाला समजावं म्हणून, आणि ते तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाठवले आहेत. ओके, जर तरी तो व्हिडिओ अजूनही बघितला नसेल तर तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून जा आणि नक्की तो व्हिडिओसुद्धा बघून घ्या. ओके, सो लेट स्टार्ट. पहिल्यांदा आपण बघूयात की व्हॉट इज मीन स्क्वेअर रूट, वर्गमूळ म्हणजे नेमकं काय. ओके, जसं आपण काल याच्या आधी जो बघितलं आहे, सपोज आपण 25 असं लिहितो आणि त्याच्या डोक्यावर असा 2 लिहितो, म्हणजे हा काय असतो, वर्ग असतो. वर्ग म्हणजे डोक्यावर 2 असणे, त्याला घात आपण म्हणतो. ठीक आहे, म्हणजे 25चा दुसरा घात, पण तो दुसरा घात म्हणण्याच्या ऐवजी त्याला 25चा वर्ग असं म्हटलं जातं. ठीक आहे, द स्क्वेअर ऑफ 25. मग याचा अर्थ आपण पाहिला होता की ह्याचं 25 × 25 केलं जातं, आणि आपण मेथड पण बघितली होती की कशा पद्धतीने त्याचा स्क्वेअर करायचा. मग 5साठी 25 लिहून काढायचा, आणि 2च्या नंतरचा नंबर जो आहे, हे दोन्ही 2च आहेत ना, तर याच्या पुढचा नॅचरल नंबर ज्याला आपण नैसर्गिक संख्या म्हणतो ती घ्यायची. मग 2 3 6 होतो, किंवा 2 6, आणि 625 त्याचं उत्तर येतं. ठीक आहे, आता या प्रोसेसमध्ये आपण हे जे उत्तर काढलं, ह्या उत्तराला काय म्हणतो, वर्ग म्हणतो. आपण जे 625 काढलं त्याला काय म्हणतो, आपण वर्ग म्हणतो. ह्या 625 या संख्येला वर्ग म्हणतो, आणि या 625 या संख्येचं हे जे आहे 25 ते झालं वर्गमूळ. ओके, म्हणजे ह्याचं मूळ 625चं मूळ काय आहे, 25 आहे. ओके, आणि ह्याचा वर्ग काय आहे, तर 625 आहे. ठीक आहे, वर्गमूळ आणि वर्ग ही कन्सेप्ट आपल्या लक्षात घ्यायची, आणि वर्गमूळ यालाच म्हणतो आपण. ठीक आहे, तर याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की मग वर्गमूळ काढायचे कसे. आता आपल्याला वर्ग तर काढता येतात. तत्पूर्वी आपल्याला, मी कालही म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्येही तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला किमान 30पर्यंतचे वर्ग हे तोंडपाठ असले पाहिजेत. 30पर्यंतचे वर्ग जर तोंडपाठ असतील तर तुम्हाला त्याचा फायदा जास्त होतो. ठीक आहे, आता आपण थोडंसं ऑब्झर्व करूयात, थोडंसं निरीक्षण करूयात की संख्या आणि संख्यांचे वर्ग ह्याच्यामध्ये सारखेपणा काय दिसतोय. तर पहा, जर तुम्ही 1चा वर्ग बघितला तर तो 1च आहे, म्हणजे 1 असताना 1च आहे. तसं इकडं 11चा बघा 121 आहे, 21चा 441 आहे. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की या ठिकाणी 1 आहे, ह्या ठिकाणी सुद्धा उत्तरात एकक स्थानी 1 आहे, आणि इकडं सुद्धा 1च आहे. म्हणजे तुम्ही 31चा जरी काढला, ओके, तो जो काही येईल तो येईल, समजा 961 येईल किंवा काही येईल, तर त्या ठिकाणी तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की त्याच्यासुद्धा एकक स्थानी काय येतं, 1. म्हणजे जर एकक स्थानी म्हणजे संख्येच्या एकक स्थानी 1 असेल तर वर्गाच्या एकक स्थानी सुद्धा 1 येते. ठीक आहे, तोच एक पुन्हा खाली कुठं रिपीट होतोय बघा, 9साठी पण रिपीट होतोय. ओके, 9चा 81, तसंच 19चा 361, तसंच 29चा 841. म्हणजे 9 आणि 1 यांच्या या संख्या जर असतील तुम्हाला दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी युनिट प्लेसला, तर त्यांच्या उत्तराच्या युनिट प्लेसला सुद्धा 1च येते. ठीक आहे, दुसरं बघूयात आपण. 2 आणि 4 बघा, 2चा 4 आला आहे, तर 12चा ज्यावेळेस तुम्ही घेतला तर 12चा 14, 144, म्हणजे त्याच्यासुद्धा एकक स्थानी बघा काय आलं आहे, इथं 4 आले तर इथं सुद्धा 4 आले, इथं सुद्धा 4 आले. तुम्ही 32चं जर करायला गेला तर 1024, तर तो सुद्धा एकक स्थानी काय येणार आहे, 4च येणार आहे. म्हणजे 92चा जरी केला तरी एकक स्थानी 4 येणार आहे. 102चा करा 4 येणार आहे, 502चा करा, 1002चा करा, एकक स्थानी 100% काय येणार आहे, 4 येणार आहे. तसाच 4 आणखी एका ठिकाणी येतोय पहा, खाली 8साठी. ओके, 8चा 64, 18चा 324, 28चा 784, म्हणजे एकक स्थानी इथं सुद्धा काय येतं आहे, 4 येते. म्हणजे असं म्हणता येईल की जर समजा एका उत्तराच्या म्हणजे एका वर्गाच्या एकक स्थानी 4 असेल तर उत्तर जे आहे ते 2 प्रकारचं येऊ शकतं. एकक स्थानी 2 असणारं किंवा एकक स्थानी 8 असणारं. आता मी जे वाक्य बोललो ते वाक्य खूप महत्त्वाचं आहे, आपल्याला ते कळलं पाहिजे फक्त. ठीक आहे, पुढं बघा, 9 एकक स्थानी आलं आहे, इथं पण 9 आलं आहे, इथं पण 9 आलं आहे. ठीक आहे, पण कधी आलं आहे, ज्यावेळेस एकक स्थानी 3 आहे, कशाच्या, वर्गमुळाच्या. तसंच खाली पहा तुम्ही, 49, 289 आणि 729, 49, 289, 729, प्रत्येक वेळेस तुम्हाला 9 एकक स्थानी दिसतोय. ओके, मग वर्गमुळाच्या एकक स्थानी 7 येतोय, म्हणजे याचा अर्थ 3 किंवा 7 येऊ शकतं. ओके, जोड्यासुद्धा बघा कशा लागतात त्याच्या, 3 किंवा 7, 1 किंवा 9 अशा जोड्या लागतात. त्याच्यानंतर बघा 4 आणि 16, 4चा वर्ग 16 येतो.
ओके, 4 एकक स्थानी आलं, इथं पण 4 आलं, इथं पण 4 आलं. उत्तराच्या एकक स्थानी बघा प्रत्येक वेळेस काय आलं आहे, 6 आलं आहे, 6 आलं इथं सुद्धा आणि इथं सुद्धा 6 आलं आहे. ओके, म्हणजे 6 कधी कधी येतं आहे लक्षात आलं असेल आता, 4 जर असेल, पण 6चा जरी वर्ग केला तुम्ही, 6चा जर केला तर 36 येतो. म्हणजे 6 जरी एकक स्थानी असलं तर उत्तरात सुद्धा काय येतं, 6च येतं. ओके, 6 म्हणजे वर्गाच्या एकक स्थानी जर 6 असेल तर वर्गमुळाच्या एकक स्थानी सुद्धा 6 किंवा 4 येऊ शकतं. ओके, म्हणजे ही याची जोडी अशी बनली. ओके, मग ह्या जोड्या ज्या आहेत ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे की कोणता नंबर कुठं येत असताना कोणती संख्या येते वगैरे. ठीक आहे, म्हणजे 2 जर असेल तर काय येऊ शकतं, 2साठी 4 येतं आहे जसं, तसं 4साठी अजून एका ठिकाणी 64 पण आहे. म्हणजे 2ची आणि 8ची जोडी लावायची. त्याच्यानंतर पुढं जर समजा तुम्हाला ऑप्शन असा पुढचा आहे 9 असणारा, तर 9 असणारा कोण कोण आहे, 3 आणि 7 आहे. आणि 4 आणि 4साठी आणि 6साठी दोघांच्या एकक स्थानी तुमच्या लक्षात आलं असेल काय येते, तर दोघांसाठीही 4 एकक स्थानी येते. 4 किंवा 6 म्हणजे 16 किंवा 36 असेल तर एकक स्थानी तुमचं 6 आलं आहे. मग त्यांची जी वर्गमूळ आहेत त्यांच्या एकक स्थानी काय येणार आहे, 4 आणि 6, म्हणजे 4 किंवा 6 याच्यापैकी एक ऑप्शन तुमचं येणार आहे. म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की एक वर्गाच्या एकक स्थानी 6 आहे, मग वर्गमुळाच्या काय येऊ शकतं, 4 येऊ शकतं किंवा 6 येऊ शकतं. वर्गाच्या एकक स्थानी 9 आहे, मग काय येऊ शकतं, 7चं पण 49 आहे, 3चा 9 आहे. ठीक आहे, म्हणजे 3 किंवा 7 येऊ शकतं. ह्या जोड्या तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत. ठीक आहे, कारण ह्या जोड्या जर कळाल्या तर तुम्हाला वर्गमूळ काढणं हे खूप सोपं असणार आहे. काही सेकंदाच्या आत तुम्ही वर्गमूळ काढू शकणार आहात. ठीक आहे, आणि सगळं सगळीकडं जसं आपण इथं ऑब्झर्वेशन केलं ह्या ब्लॉकचं, तसंच तुम्ही इथं करू शकता, इथंही करू शकता. ठीक आहे, आपल्याला 30पर्यंतचे पाठ पाहिजेत, 30पर्यंतचं ऑब्झर्वेशन आपलं चांगलं पाहिजे. ठीक आहे, नाव कम टू द पॉईंट. आता इथं मी तेच सांगितलं आहे, पहा आणखीन तुम्हाला इथं काय, 1साठी बघा कोणाची जोडी 81, दोघांचंही वर्गमूळ कसं आलं बघा, 1 किंवा 9 अशा पद्धतीने येणार आहे. म्हणजे वर्गमुळाच्या एकक स्थानी म्हणजे कुठलीही संख्या असू दे, एकक स्थानी 1 आले म्हणजे ती वर्गसंख्या असली पाहिजे अर्थात. ठीक आहे, एकक स्थानी जर 1 आला असेल तर तिचं उत्तर वर्गमुळात 1 किंवा 9 येणार आहे. हे 100% ह्या दोघांपैकीच एक येणार आहे, कुठलीही संख्या असू देत. ठीक आहे, तसं 2साठी 4 येतं, तसंच 4 आणखीन 8साठी पण येतं. 3साठी जसं 9 येतं तसं 7साठी सुद्धा 9च येतं. 4साठी जसं 6 येतं तसं 6साठी सुद्धा 6च येतं. हे लक्षात असलं पाहिजे. हा जो आहे तो मिडल लक्षात ठेवायचा 25, कारण ह्याचं वर्गमूळ काढणं तसं खूप सोपं आहे. वर्ग काढणं जितकं सोपं आहे तेवढं सोपं त्याचं वर्गमूळ काढणं सुद्धा आहे. ओके, चला आता पाहूयात आपण की वर्गमूळ नेमके कसे काढायचे, हाऊ टू फाइंड द स्क्वेअर रूट्स. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, पहा तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर. ओके, हेच सगळीकडे आलेले त्यामुळे एकच ब्लॉक आपण लक्षात घेऊयात. बघा, एकक स्थानी काय काय येऊ शकतंय, 1 येऊ शकतंय. ठीक आहे, त्याच्यानंतर 4 येऊ शकते, 9 येऊ शकते. ठीक आहे, 6 येऊ शकते, 5 येऊ शकते आणि सगळ्यात शेवटी 0 येऊ शकते. तुम्ही म्हणताल सर हे 6 आहे की 6 पण घेतलं आहे डबल होईल, नंतर 9 घेतलेलं आहे इथं डबल, 4 घेतलेलं आहे डबल, 1 घेतलेलं आहे डबल आणि हा 0. मग मला सांगा हे 5 तर येणार आहे, एकक स्थानी 5 असल्याशिवाय 5 येऊ शकत नाही. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचं जे पण उत्तर आलेलं आहे ते काय असणार आहे, वर्गाच्या एकक स्थानी 1 असणार आहे, 4 असणार आहे, 9 असणार आहे, 6, 5 किंवा 0. ह्याच्या व्यतिरिक्त कोणती संख्या वर्गाच्या एकक स्थानी येऊ शकत नाही. ओके, म्हणजे जर समजा तुम्हाला असं कोणीतरी म्हटलं काय 123 कशाचा वर्ग आहे का, तर 3 कोणाच्याच वर्गाच्या एकक स्थानी येऊ शकत नाही, हे फिक्स आहे. ओके, हे फिक्स आहे, हे येऊ शकत नाही. कुठल्याही संख्येचा वर्ग केला तर एकक स्थानी 3 येऊ शकत नाही. तसं आणखीन काय काय येऊ शकत नाही लक्षात आलं असेल तुमच्या, हे नंबर्स लिहिलेत त्याच्यावरून. ओके, चला आपण पुढच्या पेजवर तोच नियम आहे तो बघणार आहोत. कोणत्याही वर्गसंख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7 किंवा 8 यांपैकी कोणताही अंक येत नाही. कोणती संख्या सुद्धा, एकक स्थानी 8 येऊ शकत नाही, एकक स्थानी 7 येऊ शकत नाही, एकक स्थानी 3 येऊ शकत नाही, एकक स्थानी 2 येऊ शकत नाही. जे उरले म्हणजे 1 उरला, नंतर तुमचा 4 उरला, नंतर तुम्ही पुढं गेलात 5 आहे, 6 आहे, नंतर 7 येत नाही, 8 येत नाही, 9 आहे आणि 0 आहे. हीच संख्या फक्त वर्गाच्या एकक स्थानी येऊ शकतात. ह्या संख्या वर्गाच्या एकक स्थानी येऊ शकत नाहीत आणि जर आल्या तर तो वर्ग असू शकत नाही. सिंपल. आता पहा, आपण जो याच्या आधीचा व्हिडिओ बघितला वर्ग करण्याचा, त्याच्यात आपण 5 एकक स्थानी असताना वर्ग करण्याची कोणती पद्धत वापरली होती आठवा. आपण एकदा रिवाईज करूयात ती पद्धत, कारण ती पद्धत आपल्याला उपयोगी पडणार आहे इथं. जर समजा 25 आहे, 25चा वर्ग करायचा आहे तुम्हाला, तर तुम्ही काय करत होता, त्या 5साठी
25 लिहून टाकायच्यात आणि ह्या 2साठी पुढची संख्या 3 बेत्रिक 6 2 3 6 असं करायचं आणि 625 तुमचं उत्तर यायचं. ठीक आहे, ही पद्धत आपण वापरली आतापर्यंत. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली असेल, जरी 85चा तुम्ही स्क्वेअर काढला तरी तुम्ही 5साठी काय करायचं, 25 लिहायच्यात. 8च्या पुढची संख्या 9 पकडायचात. 8 आणि 9 दोघांचा गुणाकार करायचात. 8 9 जा आणि त्याचं उत्तर याचं 72 म्हणजे 7225. आता तुम्ही जेवढे पण उत्तरं काढले त्याच्यात एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल की शेवटी 2525 येणारच आहे. म्हणजे तुम्हाला जर एखादी संख्या दिली 7215, ओके, 7215 अशी जर संख्या दिली म्हटलं की चला ही संख्या कोणाचा वर्ग आहे का सांगा, इम्पॉसिबल, ही संख्या वर्ग असू शकत नाही. का? कारण एकक स्थानी 5 असेल तर त्याच्या आधी 2 असायलाच पाहिजे. अशी संख्या तुम्हाला तिथं कोणाच तरी वर्ग असू शकते. ठीक आहे, ठीक आहे. आता आपण बघूयात की मग वर्गमूळ कसं काढायचं. जर समजा तुम्हाला दिलेल्या संख्येच्या शेवटी जसं आपण 5 असताना 25 घेतो तसं 25 असताना वर्गमुळावर कसं यायचं. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत की जर एकक स्थानी आणि दशक स्थानी दोन्ही मिळून जर शेवटी 25 असेल, समजा असं तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे ज्याच्या शेवटी 25 आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला खाली समजा 90 25 ऑप्शन दिला आहे, तर आपल्याला उत्तर कसं काढायचं. तर जसं आपण स्क्वेअर काढताना 5साठी 25 घ्यायचो तसं आता 25साठी फिक्स 5 घेऊन टाकायचं. ठीक आहे, राहिलं मग पुढं आता वर्गमूळ आहे म्हणून शेवटचे 2 अंक सोडून द्या. शेवटचे 2 अंक सोडून द्या. मग घनमूळ काढताना शेवटचे 3 सोडायचे. हे आपल्याला त्यावेळेस आपण बघणार आहोत. ठीक आहे, सो आता या ठिकाणी बघा, मग आता 5 आले ह्या 25साठी. ठीक आहे, मग आता ह्या 90साठी काय घ्यायचं, तर 90साठी अशी संख्या घ्यायची कोणत्या 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत किंवा ज्या कोणत्या 2 सलग संख्या आहेत की ज्या दोघींचा गुणाकार 90 येतो. अशा 2 संख्या बघायच्या. म्हणजे कोणत्या दोघांचा गुणाकार 90 येतो. आता नैसर्गिक संख्यात मग मोजतानाच कसं करायचं, समजा 5 आणि 6 5 6 30 नाही जमत, मग दूर जाऊया थोडं. 8 आणि 9 8 9 72 नाही जमत. 9 आणि 10 9 10 90 म्हणजे 9 आणि 10 यांचा जर गुणाकार केला तर 90 येतो. मग ह्याच्यातली छोटी कोणती ती पकडायची आणि ती इथं नेऊन ठेवायची. म्हणजे किती झाली संख्या 95. म्हणजे 95चा जर तुम्ही वर्ग केला तर तुम्हाला तो किती भेटतो 90 25. ओके, म्हणजे एवढं सोपं हे आहे. ठीक आहे, आपल्याला काय करावं लागतं, 25साठी 5 लिहावं लागतं आणि पुढं जायचं. आता आपण हे 3-4 एक्झाम्पल्स आहेत त्यातले 2 एक्झाम्पल घेऊयात. पहिला आपण घेतोय 5625. आता 100% शेवट 25 आहे. 5 म्हणजे त्याच्यासाठी 5 100% घेऊन ठेवणार आपण. आता राहिलं 56. मग अशा 2 संख्या शोधायच्या तुम्हाला की ज्या दोघांचा सलग नैसर्गिक संख्या की दोघांचा गुणाकार 56 असला पाहिजे. मग अशा 2 संख्या कोणत्या आहेत, जर 5 आणि 6 घेतलं तर 30 होतं. आपल्याला अंदाज असला पाहिजे 56 कुणाचं येईल. 7 आणि 8 घेतलं तर 7 गुणिले 8 किती होते 56. ह्यातली छोटी घ्यायची म्हणजे किती आली संख्या 75. म्हणजे 75 ही वर्गमूळ असली पाहिजे कोणाची 5625ची. म्हणजे हा असणारे वर्गमूळ. ह्याचं वर्गमुळाचं चिन्ह आपल्याला माहिती आहे, अशा पद्धतीचं असतं. ठीक आहे, आणि ह्याचं उत्तर किती येतं मग 75. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला ते काय करायचं आहे सोडवायचं. आपण आणखीन एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊयात. आता आपण घेऊयात शेवटचं, ओके, किंवा हे मधलं घेऊयात 7225 म्हणजे 25साठी आधी 5 घेऊन ठेवायचं. ओके, राहिलं 72. मग 72 कोणत्या 2 सलग संख्यांचा गुणाकार येतो ते पाहायचं. ओके, तर ते येतं 9 गुणिले 8 9 8 72. ओके, 9 8 72. मग ह्याच्यातला छोटा कोण आहे 8, म्हणतो 8 इथं मांडायचा. झालं ते त्याचं स्क्वेअर रूट. ओके, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 7225 इज 85. एवढं सोपं आहे, अवघड काहीही नाही. फक्त तुम्हाला त्याचं प्रॅक्टिस जेवढी जास्त होईल तेवढं ते तुम्हाला सोपं जाणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला याची उत्तरं काढता येतात. ओके, चला आता आपण दुसरा जो प्रकार आहे ह्याच्यातला दुसरा कुठला आहे तर त्या प्रकारानुसार आपण बघणार आहोत. ठीक आहे, इतर संख्या असताना. इतर संख्या म्हणजे 5 किंवा 25 एकक स्थानी दशक स्थान सोडून ज्या उरल्या संख्या त्या सगळ्या संख्यांसाठी ही पद्धत उपयोगी पडते. ठीक आहे, तसं जर विचार केला तर आणखीन एक आपल्याला मेथड काढता येईल बघा. याच्यात 0 एकक स्थानी असताना, पण ह्याच्यात सुद्धा 0 हे डबलच असणार, 2 असणार, 4 असणार, 6 असणार. ठीक आहे, मग त्याच्यानुसार एक पद्धत आहे ती मी तुम्हाला शेवटी सांगेल. ठीक आहे, आता इतर संख्या असताना म्हणजे कुठली, समजा आता तुम्हाला दिले 7744. एकक स्थानी आधी बघायचं काय आहे 4 आहे. मग 4 कोणत्या संख्येच्या वर्गाच्या एकक स्थानी येतं. जर तुम्ही 2चा वर्ग केला तरी 4 येतो आणि 8चा केला तर 64 येतो. म्हणजे एकक स्थानी काय येतं 4 येते.
म्हणजे 100% ती संख्या आपल्या उत्तराची संख्या लक्षात घ्या. कोणती संख्या? उत्तराची संख्या जी आहे ती संख्या, ज्याचं जे आपलं वर्गमूळ असणार आहे ती संख्या, त्या संख्येच्या एकक स्थानी 8 तरी असेल किंवा 2 तरी असेल. ओके. वर्गमूळ काढतोय म्हणून शेवटचे 2 अंक सोडून द्या. वर्गमूळ काढतोय म्हणून शेवटचे 2 अंक सोडून द्या. राहिलं काय? 77. 77 मधून मायनस होणारा, 77 मधून मायनस होणारा वर्गसंख्या कोणती मायनस होणारी त्याच्यातून? म्हणजे 77 पेक्षा लगतची छोटी कुठली संख्या आहे? तर आपण जर बघितलं 77च्या पुढचे आहे 81, जी 9चा वर्ग आहे. 8चा वर्ग आहे 64. मग कोणती आहे छोटी? 64. 64चं वर्गमूळ किती आहे? 8 आहे. म्हणून इथं लिहायचं 8 आणि इथं पण लिहायचं 8. म्हणजे आपली जी संख्या सध्या आपल्यासमोर आहे 77चं 42, तर त्या संख्येचं वर्गमूळ एक तर 88 असलं पाहिजे किंवा एक तर 82 असलं पाहिजे. ह्या दोन्हीपैकी एक. आता तुम्ही म्हणताल मग ह्याच्यात कोणतं आहे हे कशावरून ठरवायचं? सोपा ऑप्शन आहे. 82 आणि 88 या दोघांच्या मध्ये एक संख्या आहे 85, जिचं वर्गमूळ आपण पटकन तोंडी काढू शकतो. कसं काढू शकतो? तर आपल्याला माहिती आहे 5 साठी 25 करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर 8 आहे तर 8च्या पुढची संख्या घ्यायचे 9. 8 9 72, म्हणजे किती आलं? 72 25. ओके. 7225. आता मला सांगा 7225 हा फिक्स 85चा आहे, मग हा 7744 याच्यापेक्षा मोठा आहे. ठीक आहे. म्हणजे हे 100% कशाचा स्क्वेअर असला पाहिजे? 88चा. म्हणून तुमचं 88 उत्तर येणार आहे. बघा अजून एकदा रिपीट करूयात आपण. ओके. पहिल्यांदा विचार काय करायचा आपल्याला, की आपली जी संख्या आहे ती कुठली आहे? 77चं 42. मग त्या संख्येच्या एकक स्थानी आहे 4. ठीक आहे. मग आपण 10पर्यंतचे जे स्क्वेअर पाठ केले त्यात वर्गाच्या एकक स्थानी 4 कधी येतं? एक तर 2चा वर्ग असेल तर, किंवा कितीचा वर्ग असल्यावर? 8चा वर्ग. कारण 2चा वर्ग केला तरी 4 येतो. ठीक आहे. आणि 8चा केला तरी 64 येतो, म्हणजे 4 एकक स्थानी येतच. म्हणजे याचा अर्थ आपल्या उत्तराच्या सुद्धा एकक स्थानी किती? 2 किंवा 8 असलं पाहिजे. म्हणून आपण काय केलं? ऑप्शन 2 आणि 8 आधी लिहून ठेवले. आपल्याला त्याच्या अलीकडे एक संख्या लिहायची इथं. ठीक आहे. ती कोणती ते शोधण्यासाठी काय करायचं? पुन्हा आपला जो दिलेला नंबर आहे त्यातले शेवटचे 2 अंक मिस करायचे. 44 गेलं, राहिलं 77. 77. आता 77 मधून जाणारी वर्गसंख्या कोणती? 77 पेक्षा छोटी, लगतची छोटी, तर ती आहे 64. त्या 64चं वर्गमूळ घ्यायचं, ते येतं 8. मग ती संख्या आपली 88 असली पाहिजे किंवा 82 असली पाहिजे. आता या दोन्हीपैकी कोणती हे कसं निवडायचं? तर त्याच्यासाठी काय करायचं? 82 आणि 88च्या मध्ये एक अशी संख्या आहे की जिचं वर्गमूळ आपल्याला तोंडी काढता येते. ठीक आहे. ज्याचा वर्ग आपल्याला तोंडी काढता येतो ते आहे 85. मग 85चा जर वर्ग केला तर तो किती येतो? 5 साठी 25 घेणार तुम्ही, आणि 8च्या पुढची संख्या 9. 8 9 72, म्हणजे 72 25 हा कशाचा वर्ग आहे? 85चा आहे. मग हा 77चा 42 हा 72 25 पेक्षा मोठा आहे, म्हणून 88 हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. ओके. एवढं सोपं आहे. फक्त विचार करायचा आहे की तुम्हाला तोंडी पटपट जेवढं करता येईल. आणि हे लक्षात घ्या की जर तुम्हाला एकदा लक्षात आलं, ह्याचा जर प्रॅक्टिस खूप झाली तर ह्याचं उत्तर तुम्ही पटकन तोंडी काढू शकता. काही सेकंदाच्या 10 सेकंदाच्या आत तुम्ही उत्तर काढू शकता. तुमचा खूप वेळ वाचणार आहे याच्यात. ठीक आहे. आता आपण पुढचं एक्झाम्पल घेऊयात. सपोज हे 84 64 घेऊयात. ठीक आहे. हा क्वेश्चन घेऊयात. आता बघा इथं सुद्धा 4 आहे एकक स्थानी. 4 आहे म्हणजे 2 किंवा 8 फिक्स. 2चा पण वर्ग केला तर 4 येतो. ओके. म्हणजे एकक स्थानी 4 येतं, किंवा 42चा केला तरी 4च येणार आहे. त्याच्यानंतर 8चा सुद्धा 64 म्हणजे 4च येणार आहे. पुन्हा काय करायचं आपल्याला? शेवटचे 2 स्थळं काढून टाकायचे यातले. ओके. शेवटचे 2 स्थळं कट करायचे, डायरेक्ट कट करायचे. म्हणजे काय करायचं? हे नकोच, ह्याचा विचार सोडून द्यायचा. राहिलं 84. 84 मधून जाणारा वर्ग कोणता? 81. 81चं वर्गमूळ किती आहे? 9. म्हणजे एकतर संख्या 92 असली पाहिजे किंवा 98 असली पाहिजे. एकतर 92 किंवा 98, ह्या दोन्हीपैकी फिक्स कुठले तरी असली पाहिजे. मग पुन्हा माहिती आहे आपल्याला 92 आणि 98च्या मध्ये एक अशी संख्या आहे जी आपल्या खूप ओळखीची आहे, किंवा जिचं वर्गमूळ आपण वर्ग पटकन काढू शकतो, ती आहे 95. ओके. 95चा वर्ग किती जर म्हटलं तर 5 साठी 25 घेणार आपण इथं, आणि 9च्या पुढची संख्या 10. 9 10 90. आता हे 90 25 आला 95चा वर्ग. 90 25 कशाचा वर्ग आला आहे? 95चा. मग 84 64 हा त्याच्यापेक्षा लहान आहे,
म्हणजे तुमचं जे उत्तर आहे ते कोणतं असलं पाहिजे, 92 असलं पाहिजे. लक्षात येते का? पहा कशा पद्धतीने घेतलं आहे. म्हणजे तुमचं 95चं उत्तर जर मोठं आलं दिलेल्या संख्येपेक्षा तर छोटी संख्या उत्तर, 95चं जर छोटं आलं दिलेल्या संख्येचं तर मोठी संख्या उत्तर. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला ते सॉल्व करायचं. प्रॅक्टिस जास्त करा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, तुम्हाला खूप सोपं जाणार आहे. आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात आपण आता 6साठीचं घेऊयात आता. ठीक आहे, आता 6 एकक स्थानी आहे, याचा अर्थ 6 किंवा 4, कारण 4चा 16, 6चा 36, एकक स्थानी 6च येतं. मग शेवटचे 2 अंक पुन्हा सोडून द्या, राहिलं 40. 40मधून जाणारी वर्गसंख्या आहे 36. 36चं वर्गमूळ आहे 6, म्हणून दोन्हीकडे 6, एकतर संख्या 66 असेल किंवा एकतर 64 असेल. ह्या दोन्हीपैकी तुमचं उत्तर फिक्स आहे. ठीक आहे, जर ऑप्शनमध्ये 64च असेल तर 66ला कशाला चेक करायचं आहे. ठीक आहे, पण आपल्याला ह्या दोघांच्या मधली एक संख्या माहिती आहे की ज्याचं वर्ग पटकन काढू शकतो, ती आहे 65, 65. 5साठी 25 घेणार आणि 6साठी 6 7 जा ओके 42 घेणार आपण. ठीक आहे, 42 27 ते 42. मग आता हे झालं 42 25. 42 25 हा 65च आहे. आपल्याला दिलेली संख्या 40 96 ही छोटी आहे, म्हणजे 100% उत्तर तुमचं काय असलं पाहिजे, 64 असलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला करायचं आहे काय, फक्त मधला जो आहे 65 तो कसाही येणारच आहे, कारण त्यांच्या जोड्याच 5च्या वर आणि 5च्या खाली अशा पडलेल्या आहेत, त्याच्यामुळे अडचण नाही. आता 5च्या वर आणि 5च्या खाली जोड्या पडल्या, मग एक राहतो शेवटचा ऑप्शन कोणता, एकक स्थानी 0 असताना. ओके, एकक स्थानी काय असताना, 0 असताना. आता एकक स्थानी 0 असताना आधी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला जर असा प्रश्न आला की एक संख्या दिली आहे अशी 1000 आणि हिचं वर्गमूळ किती असं विचारलं आहे, तर लक्षात घ्या की ह्याचं वर्गमूळ काढता येणार नाही. याला वर्गमूळ नाही. का माहिती आहे का, कारण जे शून्यांची संख्या आहे, शून्य जे आहेत संख्येमध्ये, त्याची संख्या ही सम असली पाहिजे. सम म्हणजे एकतर 2 असू देत, 4 असू देत, 6 असू देत, 8 असू देत, 10 असू देत. 0 3 5 1 0 जर असतील तर त्याचं उत्तर निघू शकत नाही. मग आता आपण असा ऑप्शन घेऊयात एखादा की समजा आपण लिहिलं 400. ठीक आहे, आता आपल्या डोक्यात एक आहेत 2 शून्य आहेत, मग 2 शून्यासाठी काय करायचं, आधी उत्तरात काय करायचं, 1 0 लिहून टाकायचं. आपण वर्ग करत असताना एका शून्यासाठी 2 घ्यायचो, आता 2साठी 1 घ्यायचं, निम्म करायचं. आधी दुप्पट करायचं, आता निम्म करायचं. आणि ह्या 4चं जे वर्गमूळ आहे ते काढून घ्यायचं. 4चं वर्गमूळ किती आहे, 2, म्हणजे याचा अर्थ 400चं वर्गमूळ किती आहे, 20 आहे. ओके, किती सोपं आहे पहा. त्याच्यानंतर आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात. समजा आपण घेऊयात 6 4 आणि हे 4 0 घेतल्या. आपल्या डोक्यात आधी एक संख्या किती मोठी त्याच्याकडे बघतच बसायचं नाही, आपण फक्त एक करायचं, शून्य किती आहेत मोजायचे. शून्य आहेत किती, 4. 4 शून्य आहेत म्हणल्यावर उत्तरात येणार आहेत 2 शून्य, हे फिक्स झाले. आणि 64 हा कशाचा वर्ग आहे ते बघायचं, तो आहे 8चा, मग त्याच्यासाठी 8 लिहायचं. म्हणजे हा जो वर्ग आहे जो ब्ल्यूमध्ये, तो कशाचा वर्ग आहे, येलोमधलाचा, म्हणजे कोणाचा, 800चा. ओके, शून्याची संख्या दुप्पट करायची म्हणजे वर्ग करताना, आणि वर्गमूळ करताना शून्याची संख्या निम्म्याने करायची. अशा पद्धतीने तुम्हाला हे काय करायचं आहे, सॉल्व करायचं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला फक्त एकच करायचं, शून्याची संख्या बघायची, शून्य किती आहेत बघायचं, निम्मे करायचे आणि उरलेली जी संख्या त्याचं वर्गमूळ काढून घ्यायचं. आणि दशांशात असेल तरी तसंच करायचं. ठीक आहे, किती अंक आहेत, सपोज आता आपण कन्सिडर करूयात की आपल्याला एक असं एक्झाम्पल, आता इकडं आपण जे उत्तरं काढली, समजा हे 42 25 आपण काढलेलं उत्तर आहे. ठीक आहे, समजा आपल्याला देतानाचा ऑप्शन असा दिला 42.25, तर ह्याच्यासाठी आधी 5 घेऊन ठेवायचं आणि 5 नंतरच पॉईंट, 2 इकडं असले की इकडे एका नंतर पॉईंट. आणि हे 42 म्हणजे पुन्हा तोच विचार करायचा, कोणता, कोणा दोघांचा गुणाकार 42 येतो, 6 गुणिले 7, मग त्यातलं काय घ्यायचं, 6 घ्यायचं, 6.5 उत्तर द्यायचं. ह्याच्यात जर 3 असतील समजा संख्या, तर ह्याचंसुद्धा वर्गमूळ निघू शकत नाही. का, कारण 3 नाही, समसंख्या पाहिजेत. ओके, पुढं असणारी संख्यांची जी संख्या आहेत, किती संख्या असल्या पाहिजेत, 2 असल्या पाहिजेत, 4 असल्या पाहिजेत, 6 असल्या पाहिजेत, 3 5 अशा संख्या त्याच्या पुढे येऊ शकत नाहीत, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, म्हणजे पॉईंटमध्ये जरी असलं तरी आपल्या रेग्युलर जसं काढतो तसंच काढायचं. फक्त पॉईंटचे जेवढे संख्या पॉईंटची तुम्हाला दिलेली वर्गाच्या ह्याच्यात, त्याच्या निम्मे पॉईंट खाली घ्यायचे, उजव्या बाजूने मोजायचे फक्त. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला हे वर्गमूळ कसं काढायचं त्याच्यावरती बेस्ट असणारा हा व्हिडिओ तुम्हाला मी पाठवतो आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर, त्यांनाही सांगा स्पर्धा परीक्षेत हे किती महत्त्वाचं आहे ते. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा.
ओके, आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ओके, थँक्यू.